घराचा दरवाजा उघडा असल्याचं पाहून अज्ञात चोरट्यानं अवघ्या काही क्षणात देवघरातील 4 लाख रुपये किमतीच्या देवादिकांच्या मूर्तींची चोरी केली। मंगळवारी भर दिवसा उत्तरेश्वर परिसरातील मस्कुती तलाव मार्गावर चोरीचा हा प्रकार घडला। त्याबद्दल आज उदय देवरुखकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। कोल्हापुरातील पंचगंगा तालीम परिसरातील मस्कुती तलाव रस्त्यावर उदय देवरुखकर हे पत्नी, मुलगा आणि सुनेसह राहतात। सुवर्ण कारागीर असलेले देवरुखकर मंगळवारी आपल्या मुलासोबत कामाच्या ठिकाणी गेले होते, तर दुपारनंतर त्यांच्या पत्नी सुमन जवळच्या बाजारात गेल्या होत्या। मंगळवारी सायंकाळी देवरुखकर दाम्पत्याला देवघरातील गणेश, लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची चांदी आणि सोन्याची मूर्ती नसल्याचं लक्षात आलं। त्यांनी सुनेला विचारणा केली, पण त्यांना घराच्या खालच्या मजल्यावर चोरी झाल्याचं माहीतच नव्हतं। घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यानं अवघ्या काही मिनिटात भर दिवसा सोन्या चांदीच्या मूर्तींची चोरी केली। त्यामुळे चोरट्याला घराविषयी माहिती असल्याची शक्यता आहे। आज उदय देवरुखकर यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड आणि हवालदार प्रीतम मिठारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय।